जर तुम्ही धर्मवीर चित्रपटाचा पहिला पार्ट पाहिला नसेल तर आधी तो पहा, ज्याची लिंक मी कमेंटमध्ये पिन केलेली आहे, म्हणजे या चित्रपटाचे कॅरेक्टर व कथा समजायला तुम्हाला सोपं जाईल। तर धर्मवीर पार्ट 2 ची सुरुवात होते करोना काळात, जिथे आपण पालघरचं चेकपोस्ट पाहतो। इथे दोन साधू सुरतच्या दिशेने चाललेले असतात, कारण त्यांच्यातील एकाच्या आईचं करोनामुळे निधन झालेलं असतं। आता सर्व देशात करोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता, त्यामुळे पोलीस यांचे सुरतला जाण्याचे परमिशन असलेले कागदपत्रे पाहतात आणि यांना जायला सांगतात। पण काहीच तासाने यांना कंट्रोल रूम मधून फोन येतो आणि सांगण्यात येतं की पालघरच्या पुढे गडचिंचली गावात राडा झाला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तिथे जा। आता जेव्हा पोलीस गडचिंचली गावात जातात तेव्हा यांना माहित होतं की जे साधू सुरतला जात होते त्यांना गावकरी मारत आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की हे साधू नसून पोरं चोरणारी टोळी आहे आणि हे या साधूंच्या चेहऱ्यावरून वाटत नसलं तरी त्यांनी घातलेल्या भगव्या कपड्यांवरून त्यांना ते चोरच वाटत आहेत। आता इथे पोलीस या गर्दीला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण पोलिसांपेक्षा गावकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हे गावकऱ्यांची गर्दी या साधूंवर तुटून पडते आणि यात त्या साधूंचं व त्यांच्या ड्रायव्हरचं निधन होतं। आता हे सर्व जे झालं ते इकडे एकनाथ शिंदे त्यांच्या स्वप्नात पाहत असतात, ज्यामुळे ते अचानक झोपेतून उठतात, जिथे आपण पाहतो की या घटनेमुळे ते खूप चिंतेत आहेत। त्याचबरोबर त्यांची झोपमोड झालेली असते आणि इतक्यात त्यांना इथे आनंदिघे दिसतात, जे शिंदेंना म्हणतात की त्यांच्या ठाणे जिल्ह्यात पालघरमध्ये 2 निष्पाप साधूंना ठेचून मारण्यात आलं आणि माझा शिवसैनिक गेले 10 दिवस गाढ झोपलाय। प्रत्यक्ष त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत युती करून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली होती, हे तुम्हाला माहीतच असेल। आणि शिंदे यावेळी शिवसेनेमध्ये पालकमंत्री होते, त्यामुळे दिघेसाहेब शिंदेंना म्हणतात की ज्यांच्यासोबत तुम्ही युती केली आहे त्यांनी खूप आधीपासूनच भगव्याला विरोध केला आहे आणि त्या साधूंनी भगवे कपडे घातले होते, त्यामुळेच त्यांना मारला असणार। तो भगवा रंग आपल्या संघटनेचा माझा आहे आणि तुम्ही त्या निष्पाप साधूंना मारून मंत्रिपदासाठी तो भगवा रंग विकलात, असं म्हणून ते शिंदेंवर खवळतात। आता यानंतर शिंदे मंत्रालयामध्ये उद्धव ठाकरेंना भेटतात आणि त्यांना या साधूंच्या केसवर SIT नेमायला सांगतात, ज्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की हे मित्र पक्षाला विचारून करावं लागेल। पण शिंदेंचं म्हणणं असतं की यामध्ये आपणच लक्ष घालायला हवं आणि मित्र पक्षाला विचारून निर्णय घेण्याची गरज नाही, कारण जर का बाळासाहेब असते तर त्यांनी असं होऊ दिलं नसतं। प्रत्यक्षात इथे चित्रपटात उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलेला नाही किंवा त्यांना दाखवलेलंही नाही, पण त्यावेळच्या घटनेनुसार आपण अंदाज लावू शकतो की ही चर्चा शिंदे उद्धव ठाकरेंसोबतच करत आहेत। आता या केसमध्ये शिंदेंनी सल्ला दिल्याप्रमाणे ऍक्शन घेण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नकार देतात, ज्यामुळे शिंदे खूप रागात असतात, कारण यांना प्रत्येक निर्णय घेण्यासाठी मित्रपक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाला विचारून निर्णय घ्यावे लागत आहेत। त्याचबरोबर इथून ते त्यांच्या ऑफिसमध्ये येतात, जिथे त्यांच्यासोबत इतर नेते देखील असतात, जसे की शहाजी बापू, दादाजी भुसे, शंभूराजे देसाई, भरत गोगावले इत्यादी, जिथे हे सर्व चर्चा करतात की या साधूंना न्याय मिळेल की नाही आणि यांच्या पक्षाने युती केली आहे त्यामुळे न्याय मिळेलच याची खात्री देखील नाही। तसेच हे बोलत असताना विषय निघतो की जर का याच जागी एखाद्या चर्चचे फादर किंवा एखादे मौलवी मेले असते तर यांच्या मित्रपक्षातील नेते सर्व सरकार डोक्यावर घेऊन त्यांच्यासाठी धावून गेले असते आणि जर आज बाळासाहेब व दिघेसाहेब जिवंत असते तर त्यांनी या साधूंसाठी खूप काही केलं असतं। तसेच दिघेसाहेब भगव्या रंगाचा म्हणजे साधू संतांचा किती मानसन्मान करायचे हे सांगण्यासाठी सीन पास्टमध्ये शिफ्ट होतो, जेव्हा दिघेसाहेब जिवंत होते तेव्हा। इथे आपण पाहतो की दिघेसाहेबांचं जे आनंद आश्रम आहे तिथे 2 साधू येतात, ज्यांना दिघेसाहेब खर्च पाहण्यासाठी काही पैसे देणार असतात, पण या मालवणकरचं म्हणणं असतं की दिघेसाहेबांनी यांना पैसे देऊ नयेत, कारण ते पैसे हे लोक नशा करण्यासाठी वापरतात। तसेच तो यावरून या साधूंची टिंगल करायला लागतो। आता हा एक प्रकारे त्यांचा अपमान असतो, त्यामुळे दिघेसाहेब त्याला कानाखाली लावतात आणि मालवणकरला सांगतात की हा मान मी त्यांना नाही दिला, हा मान त्या भगव्या रंगासाठी आहे जो त्यांनी घातलेला आहे। त्याचबरोबर ते मालवणकरला विचारतात की तुला कोणी सांगितलं की या पैशांनी ते दारू पितात म्हणून, ज्यावर मालवणकर म्हणतात की त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये तसंच पाहिलं आहे, ज्यावर दिघेसाहेब सांगतात की या फिल्मी लोकांनी साधू संतांना बदनाम केलं आहे। आता इतके तिथे नरेश व आत्माराम येतात, जे दिघेंना सांगतात की आत्माराम ज्या बिल्डिंगच्या इथे वॉचमन म्हणून कामाला आहे तिथे ख्रिश्चन फादर हिंदू लोकांना त्यांच्या धर्मात म्हणजेच ख्रिश्चन धर्मात परिवर्तित करत आहेत। आता हे सर्व त्या ठिकाणी जातात आणि दिघेंची माणसं आता या फादरला मारणारच असतात, पण दिघे या सर्वांना थांबवतात आणि म्हणतात की याला मारण्याऐवजी याचं कौतुक करायला हवं, कारण हा त्याच्या धर्माचं काम करतोय, तेही 7 समुद्रापार येऊन। तसेच ते फादरला म्हणतात की जर असाच धर्माचा प्रचार मी तुमच्या लंडनमध्ये येऊन केला की तुम्ही हिंदू व्हा म्हणून, तर तुमचे लोक मला वाचवणार नाहीत, त्याऐवजी ते मला मारून टाकतील, पण मी तुम्हाला सोडून देतोय कारण असा माझा हिंदू धर्म मला सांगतो। सोबतच त्या फादरला इथून हाकलून लावतात आणि जे हिंदू लोक त्यांचा धर्म बदलणार होते त्यांना हिंदू धर्माचं महत्त्व समजावून सांगतात की आपण नशीबवान आहोत की आपला हिंदू धर्मामध्ये जन्म झाला, कारण आपण कधीच त्यांच्यासारखा धर्माचा प्रचार करत फिरलो नाही।
आणि आज तुम्ही धर्म बदलाल, पण उद्या हे धर्म बदलणारे इथून आपापल्या देशात निघून जातील आणि मग आपण इथे धर्माच्या नावाखाली एकमेकांची डोकी फोडत बसू. तसेच आज तुम्ही धर्म बदलाल, पण तुमच्या येणाऱ्या 4 पिढ्यांनंतर कोणत्या तरी पिढीला प्रश्न पडेल की मी नक्की कोण आहे, आणि त्या दिवशी तेच जगाला ओरडून सांगतील की मी हिंदू आहे. आता यानंतर सर्व लोक आनंद दिघेंची माफी मागतात आणि सीन इकडे बाळासाहेबांवर शिफ्ट होतो. इथे ते पत्रकारांना सांगत असतात की आनंद हजारो शिवसैनिकांना सोबत घेऊन कारसेवा करण्यासाठी अयोध्येला चालला आहे आणि माझं म्हणणं आहे की तिथला ढाचा पाडूनच त्यांनी परत यावं. आता तुम्हाला तर माहीतच असेल की कारसेवा म्हणजे नक्की काय होतं. माहीत नसेल तर सांगतो की कारसेवा म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारा, आणि 1992 मध्ये अशाच कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली होती, ज्यात शिवसैनिक देखील होते. असो, आता अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडून आल्यामुळे आनंद दिघेंचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्वागत केलं जातं. पण पुढे दिघे साहेबांकडे काही लोक येतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही अयोध्येतील बाबरी मस्जिद मोकळी केली, पण इथल्या ठाण्यातील हाजी मलंग कोण मोकळं करणार. प्रत्यक्षात चित्रपटात हा विषय नक्की समजत नाही की नक्की काय आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण हा चित्रपट मी एक्सप्लेन करतोय. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात हाजी मलंग म्हणून एक डोंगर आहे, जिथे सध्या हाजी पीरबाबांची मजार आहे. आणि हिंदू धर्मातील नवनाथ संप्रदायाशी जोडलेले जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की ती पीरबाबांची मजार नसून मच्छिंद्रनाथ बाबांची समाधी आहे. आणि यामुळेच दिघे साहेब या डोंगरावर त्यांच्या माणसांसोबत ती मजार तोडायला जातात, जिथे दुकानांची तोडफोड करत असताना यांच्यात व काही मुस्लिम लोकांमध्ये हातापाय होते, ज्यामुळे पोलिसांना मध्ये यावं लागतं. आणि यातच एका पोलिसाकडून दिघे साहेबांच्या डोक्याला मार लागतो, ज्यात दिघे साहेब रक्तबंबाळ होतात आणि त्यांच्या डोक्यात 11 टाके पडतात. पुढे हीच बातमी हे पत्रकार, ज्यांना आपण चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये देखील पाहिलं होतं, ते त्यांच्या वृत्तपत्रात छापून आणतात. तसेच या सर्वांसाठी दिघे साहेबांवर आतंकवाद्यांसाठीचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात येतो आणि पुढे त्यांना नाशिकच्या तुरुंगात ठेवलं जातं, ज्यामुळे दिघे साहेबांची सुटका व्हावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते आमरण उपोषण करतात. आता यांच्यातच कमलेश म्हणून एक कार्यकर्ता असतो, जो की उपोषणामुळे एवढा अशक्त होतो की त्याला सलाईन लावण्याची वेळ येते. त्याचबरोबर इकडे कोर्टात दिघे साहेबांची केस लढण्यासाठी हेगडे वकील येतात, जे की असतात तर काँग्रेस पक्षाचे, पण ते दिघे साहेबांचे चांगले मित्र असतात. हे दिघेंना सल्ला देतात की तुमच्या केसबद्दल आपण पवार साहेबांना सांगायला हवं. जर त्यांनी ठरवलं तर लगेच तुमची सुटका होईल, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. पण यावर दिघे साहेब नकार देतात, कारण नंतर जर का या मदतीच्या बदल्यात पवार साहेबांनी दिघेंना त्यांच्या पक्षात यायला सांगितलं तर हे काही झालं तरी जाणार नाहीत. प्रत्यक्षात या केसमधून दिघे साहेबांचं बाहेर निघणं खूप अवघड असतं, त्यामुळे हेगडे वकिलांनी दिघे साहेबांना हा सल्ला दिला होता. असो, आता असेच काही दिवस उलटतात आणि उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांमधील एक जो कमलेश होता तो आता अगदी मरायला टेकतो. त्याचबरोबर इकडे दिघे साहेबांना कमलेशबद्दल माहीत झाल्यावर ते हेगडेंना विनंती करतात की तुम्ही कोर्टाला विनंती करा की मला फक्त 1 तास सोडा, जेणेकरून मी कार्यकर्त्यांना भेटून उपोषण मागे घ्यायला लावेल, कारण मला माझ्या कार्यकर्त्यांचे असे हाल बघवत नाहीत. आता कोर्टातून सुटणं तर कठीण असतं, त्यामुळे वकील हेगडे दिघे साहेबांकडून कमलेशसाठी त्यांच्या अक्षरातील पत्र लिहून घेतात. त्याचबरोबर पुढे ते पत्र कमलेशला दिलं जातं, जे वाचल्यावर कमलेश व बाकीचे कार्यकर्ते उपोषण मागे घेतात आणि कमलेशचा जीव जाता जाता वाचतो. सोबतच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण शिंदे व बाकीच्या नेत्यांसोबत कमलेशला पाहतो. त्याचबरोबर शिंदे सर्व नेत्यांना कमलेशला पाठवलेलं दिघे साहेबांचं तेच पत्र दाखवत असतात. आता इथे साहेबराव पाटकर नावाचे एक ऑफिसर पेढे घेऊन येतात, कारण 1985 साली दिघे साहेबांनी 10वीच्या मुलांना बोर्डाचे पेपर देताना भीती वाटू नये यासाठी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या. आणि त्याच सराव परीक्षांमुळे साहेबराव देखील इतर मुलांप्रमाणे 10वीच्या बोर्डाचे पेपर सहज लिहू शकले. आणि ही सराव परीक्षा दिघे साहेबांनी सुरू केली होती हे त्यांना आजच माहीत झालं, ज्यामुळे साहेबराव पेढे घेऊन आलेले असतात. तसेच ही सराव परीक्षा कशी सुरू झाली हे सांगण्यासाठी सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, जिथे आपण पाहतो की रोज सकाळी एक 10वीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा दिघे साहेबांना खास करून गुड मॉर्निंग म्हणायला त्यांच्याकडे येत असतो. आणि जोपर्यंत दिघे साहेब त्याला गुड मॉर्निंग म्हणत नाही तोपर्यंत हा मुलगा त्यांच्या आसपास राहून शिट्ट्या वाजवून त्यांना सतावत असतो, ज्यामुळे सर्वांनी या मुलाला गुड मॉर्निंग नाव दिलेलं असतं. प्रत्यक्षात हा मुलगा खूप उद्धट मुलगा असतो आणि दिघे साहेबांनी त्याचं शाळेमध्ये ऍडमिशन करून दिलेलं असतं. पण याच्या रोजच्या शिट्टे वाजवून गुड मॉर्निंग म्हणण्याला दिघे साहेब वैतागलेले असतात. तसेच काही दिवसांनी मात्र या गुड मॉर्निंगची दिघे साहेबांना सवय झालेली असते आणि याच्या गुड मॉर्निंग शिवाय त्यांना त्यांचा दिवस सुरू झालेला वाटतच नाही. पण एक दिवस अचानक यांना माहीत होतं की त्यांच्या गुड मॉर्निंगने म्हणजेच त्या मुलाने आत्महत्या केली, कारण त्याला 10वीच्या बोर्डाचा पेपर अवघड गेला, ज्याचं प्रेशर त्याला सहन झालं नाही. आता यामुळे दिघे साहेबांसोबतच सर्वांना खूप दुःख होतं आणि यासाठी ते स्वतःलाच कारणीभूत मानायला लागतात. तसेच आणखी कोणता विद्यार्थी 10वीच्या पेपरच्या टेन्शनने असे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी ते त्यांच्या साथीदारांना यावर उपाय सुचवायला सांगतात. आता यांच्यातच कल्लोरे म्हणून एक असतात, ते यावर उपाय सांगतात
की ज्या प्रकारे आपण गार पाण्याने आंघोळ करत असताना पाणी थंड लागू नये म्हणून थोडं पाणी आधी पायावर, मग गुडघ्यावर, त्यानंतर खांद्यावर आणि शेवटी सर्व अंगावर घेतो, तसेच पेपरची भीती दूर करण्यासाठी आपण मुलांकडून सर्व परीक्षा करून घ्यायच्या, ज्यामुळे अचानक परीक्षा सुरू झाल्यावर मुले बिथरणार नाहीत. आता कल्लोरेंचा हा उपाय दिघे साहेबांना खूप आवडतो आणि पुढे ते व त्यांचे सर्व साथीदार शाळांमध्ये जाऊन सर्व परीक्षा घ्यायला सुरू करतात. तसेच हे सर्व चल करू तयारी या गाण्यात दाखवलं आहे. त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये मंत्रालयात येतो, जिथे दिघे साहेबांनी सराव परीक्षा सुरू केल्यामुळे साहेबराव दिघे साहेबांच्या फोटोसमोर पेढे ठेवत असतात. तसेच इथे भरत गोगावले येतात आणि राहुल गांधींनी सावरकरांवरती केलेल्या एका वक्तव्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व नेत्यांना दाखवतात, ज्यामुळे हे नेते सर्व चर्चा करून झाल्यावर पुन्हा त्याच विषयावर येतात की आज बाळासाहेब व दिघे साहेब असते तर त्यांनी काय केलं असतं. आणि सीन पुन्हा पास्टमध्ये जातो. प्रत्यक्षात हा सीन पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की मी कोणता चित्रपट नाही तर त्याऐवजी पथनाट्य पाहत आहे. असो, तर सीन पुन्हा पास्टमध्ये जातो आणि आपण दिघे साहेबांचं गणेश मंडळ पाहतो, ज्यात त्यांनी सावरकरांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा गणेश डेकोरेशन म्हणून सादर केलेला असतो. सोबतच मंडळाच्या वरती एक ओळ त्यांनी लिहिलेली असते, त्याशी की अहिंदू म्हणून इंद्राचे पद जरी मिळाले तरी त्याला लाथोडून मी हिंदू म्हणूनच मरेल. आता ही एक प्रकारे जातीवादक ओळ असते, त्यामुळे त्यागी नावाचा एक कमिशनर इथे येतो आणि तो पोस्टर त्यांना काढायला लावतो, ज्यावर हे दिघे साहेबांचे कार्यकर्ते नकार देतात. तसेच त्यागींकडे यांच्यावर कारवाई करण्यासाठीची कोणतीही परमिशन नसते, त्यामुळे तो इथून निघून जातो. आता हे सर्व घडताना दिघे साहेब इथे नसतात, त्यामुळे ते जेव्हा त्यांच्या गणेश मंडळाजवळ येतात तेव्हा त्यांना सर्व घटना माहीत होते, ज्यामुळे ते हे डेकोरेशन काढायला सांगतात आणि दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा मोठं पोस्टरचं डेकोरेशन लावतात. तसेच इकडे त्यागीला जेव्हा याबद्दल माहीत होतं तेव्हा ते त्यांची सर्व पोलीस फोर्स घेऊन येतात आणि हे डेकोरेशन त्यांना तोडायला सांगतात, ज्यावर दिघे म्हणतात की हे डेकोरेशन तोडल्यानंतर या गणेशोत्सवात ठाण्यामध्ये जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही असाल. तसेच डेकोरेशन तोडण्यासाठी त्यागी जेव्हा त्यांच्या पोलीस फोर्सला पुढे जायला सांगतात तेव्हा कोणीच पुढे येत नाही, कारण सर्व दिघेंना घाबरलेले असतात, ज्यामुळे त्यागीला इथून परत जावं लागतं. आणि यानंतर दाखवतात की शरद पोंक्षे जे ऍक्टर आहेत ते दिघे साहेबांकडे येतात आणि त्यांना सांगतात की यांचं नथुराम गोडसेंवर आधारित जे नाटक आहे ते सत्तेत असलेल्या सरकारने बंद पाडलं आहे, ज्यावर दिघे म्हणतात की नाटक तर एक कला आहे आणि यात पक्ष कुठून आला. तसेच ते पवार साहेबांनी चालवलेलं काशीराम कोतवाल नाटकाचं उदाहरण देतात. आता काशीराम कोतवाल नाटकाबद्दल सांगायचं तर हे पेशवे काळात रचलेलं एक नाटक आहे. तसेच पुण्यात पैसे कमावण्यासाठी आलेल्या एका अशा ब्राह्मणाची ही गोष्ट आहे, जो की आधी त्याचा बदला घेण्यासाठी सर्व पुणे शहर उद्ध्वस्त करून टाकतो आणि त्यानंतर त्याच्या मुलीचा बदला घेण्यासाठी पुन्हा पुण्यातील लोकांवर अत्याचार करतो. प्रत्यक्षात सत्ता, राजनीती आणि नारीवाद अशा विषयांवर यात प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नथुराम गोडसेंवर आधारित नाटकाबद्दल सांगायचं तर तुम्हाला माहीतच असेल की नथुराम गोडसेंनी गांधीजींना गोळ्या घालून मारून टाकलं होतं आणि त्यांनी असं का केलं यावर आधारित हे शरद पोंक्षेंचं नाटक असतं, ज्यामुळे त्यावेळेच्या सत्तेत असलेल्या सरकारने यांचं नाटक बंद पाडलेलं असतं. पण दिघे साहेब मात्र पोंक्षेंच्या नाटकाला पाठिंबा द्यायचं ठरवतात आणि जेव्हा या नाटकाचे शो होणार असतात तेव्हा सत्तेत असलेले लोक या नाटकाचा विरोध करण्यासाठी आंदोलन करायला लागतात, ज्यामुळे पुढे काँग्रेस व दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी सुरू होते. पण इतक्यात दिघे साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना थांबवतात आणि त्यांना समजावतात की त्यांना मारू नका, कारण तेही कोणत्या पक्षाचे कार्यकर्तेच आहेत जसे की तुम्ही आहात आणि पक्ष कोणताही असला तरी कार्यकर्त्यांचा सन्मान करायला शिका, त्यांच्याशी मैत्री करायला शिका. सोबतच ते ॲडव्होकेट हेगडेंचं उदाहरण देतात की ते काँग्रेस पक्षाचे आहेत पण तरी ते माझे मित्र आहेत. त्याचबरोबर ते सांगतात की शरद पोंक्षे खरे नथुराम नाहीयेत, ते ॲक्टर आहेत व नाटक करतात आणि त्यांच्या नाटकाचे प्रयोग आपल्याला होऊ द्यायचे आहेत, त्यामुळे हे सर्व थांबवा. आता दिघे साहेबांच्या सांगण्यावरून सर्व कार्यकर्ते भांडण थांबवतात व अखेर पोंक्षेंच्या नाटकाचे शो सुरू होतात. तसेच सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे एकनाथ शिंदे पोंक्षेंला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेले असतात, कारण ते सध्या खूप आजारी असतात. आता यांच्यात थोडं बोलणं झाल्यावर पोंक्षे म्हणतात की काही नवीन मित्रांच्या नादी लागून काही नेते शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर घेऊन चालले आहेत, ज्यावर शिंदे म्हणतात की ज्या दिवशी शिवसेनेपासून हिंदुत्व लांब जाईल त्या दिवशी तुमच्या आमच्यासारखे कट्टर शिवसैनिक शिवसेना घेऊन हिंदुत्वाकडे जातील. आता इथून शिंदे जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा एक कर्मचारी त्यांना सांगतो की तुम्ही गडचिरोलीत विकास कामांची मोहीम काढली आहे, त्यामुळे तिथल्या नक्षलवाद्यांकडून तुम्हाला जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्यामुळे तुम्ही Z+ सिक्युरिटीसाठी अप्लाय करा. पण इतकेच शिंदे पाहतात की त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हरपैकी एक जण गाडीवर थुंकून घाण करत आहे. आता हा जो काळ असतो तो नुकताच कोरोना आटोक्यात आल्यानंतरचा काळ असतो, ज्यामुळे शिंदेंना या ड्रायव्हरवरती राग येतो आणि ते त्याला कानाखाली लावून या गोष्टीची आठवण करून देतात की कोरोना संपून अजून काही महिने देखील झालेले नाहीत आणि तुम्ही स्वच्छतेचं महत्त्व कसं काय विसरलात. सोबतच सीन तेव्हा शिफ्ट होतो जेव्हा सगळीकडे कोरोनाची लाट पसरली होती. इथे आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये पेशंटची खूप संख्या असल्यामुळे बेड कमी पडत आहेत
आणि कित्येकांचं कोरोनामुळे निधन झालं आहे। त्याचबरोबर असे कित्येक पेशंट आहेत जे की या कोरोनात एकटेपणामुळे घाबरलेले आहेत, ज्यामुळे शिंदे जमेल तितक्या पेशंट्सला भेटून दिलासा देतात। सोबतच दाखवतात की एका दवाखान्यात जेमतेम 5 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असतो। त्यामुळे तिथले डॉक्टर शिंदेंना मध्यरात्री फोन करून याबद्दल सांगतात आणि त्यांना ऑक्सिजनचा टँकर इथे पाठवण्याची विनंती करतात, कारण या हॉस्पिटलमध्ये 400 पेशंट ऑक्सिजनवरतीच आहेत। आता इकडे शिंदे मध्यरात्री टँकर आणण्यासाठी त्यांच्या स्टाफची मीटिंग बोलवतात, जिथे त्यांचा स्टाफ यांना सांगतो की ज्या तळोजाच्या कंपनीतून यांना ऑक्सिजनचा टँकर मिळणार होता त्याच्या मालकाने टँकर यांना पाठवण्याआधीच दुसरीकडे तो टँकर पाठवून दिला। प्रत्यक्ष त्यांच्या स्टाफने त्या कंपनीला आधीच टँकरसाठी GR पाठवला होता, पण त्या मालकाने धोक्याने तो टँकर दुसरीकडे पाठवून दिला। आणि अशाच एका प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, जिथे एकनाथ शिंदे आपल्याला सांगतात की 35 वर्षांपूर्वी अशीच एक ऑर्डर दिघे साहेबांनी उधळून लावली होती। प्रत्यक्षात ऐन दिवाळीत एका साखर व्यापाऱ्याला साखरेची मोठी ऑर्डर आल्यामुळे त्याने ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी भिवंडीमध्ये साखरेचा मोठा साठा करून ठेवला होता, ज्यामुळे साखरेचा बाजारात तुटवडा निर्माण झाला व ऐन दिवाळीत लोकांना साखर कमी पडली। आणि यामुळेच दिघे साहेब त्या व्यापाऱ्याला सर्वांसाठी बाजारात साखर उपलब्ध करायला लावतात, पण तो व्यापारी यासाठी नकार देतो, ज्यामुळे दिघे साहेब शिंदे व बाकी कार्यकर्त्यांना भिवंडीतील गोदामात पाठवतात, जिथे हे सर्व त्या व्यापाऱ्याच्या माणसांना मारतात आणि तिथून 600 साखरेचे पोते सर्व लोकांसाठी घेऊन येतात। सोबतच्या 600 साखरेच्या पोत्यांचे दिघे साहेब तिथल्या गोडाऊनच्या सिक्युरिटीकडे त्या पोत्यांच्या रकमेपेक्षा दुप्पट पैसे देतात। आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे एकनाथ शिंदे तळोजाच्या कंपनीतून ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी जातात आणि पुढे ते टँकर आणून हॉस्पिटलमध्ये देतात, ज्यामुळे यांचं मीडियामध्ये खूप कौतुक केलं जातं। तसेच आपण पाहतो की गडचिरोलीमध्ये विकास कामांची मोहीम काढल्यामुळे शिंदेंना जी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती, त्यासाठी शिंदेंचा स्टाफ शिंदेंच्या Z+ सिक्युरिटीसाठी मागणी करतो, पण शिंदेंचाच पक्ष त्यांना Z+ सिक्युरिटी देण्यास नकार देतो, ज्यामुळे शिंदेंसोबतच त्यांच्यासोबतचे इतर नेते शिवसेनेवर नाराज असतात। प्रत्यक्षात यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे होते आणि त्यांनी शिंदेंना Z+ सिक्युरिटी देण्यास नकार दिलेला असतो। त्याचबरोबर यावर शिवसेनेने काहीच चर्चा न केल्यामुळे शिंदे व त्यांच्यासोबतचे नेते त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असतात। आता यानंतर आपण पाहतो की लवकरच राज्यसभेची निवडणूक होणार असते, ज्यामुळे भाजपकडून 3 उमेदवार आणि यांच्या पक्षाकडून 2 उमेदवार उभे राहणार असतात। तसेच इकडे संजय शिरसाट यांना दाखवतात, जे की उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेले असतात, कारण मराठवाड्यातील एक साहित्यिक असतात ज्यांच्या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हातून प्रकाशन करायचं असतं। पण दार्वेकर, जे की बहुतेक उद्धव साहेबांचे PA आहेत, ते यांना सांगतात की उद्धव साहेब बाहेर गेले आहेत, त्यामुळे तुम्ही उद्या या। प्रत्यक्षात शिरसाट यांना आधीच उद्धव ठाकरेंना भेटण्याची अपॉइंटमेंट दिली होती, पण जेव्हा ते इथे आले तेव्हा त्यांना 4 तास बंगल्याच्या गेट बाहेरच उभं करण्यात येतं आणि शेवटी दानवेकर यांना सांगतात की उद्या या म्हणून। तसेच शिरसाट यांना हे देखील माहीत होतं की उद्धव ठाकरे बाहेर कुठेच गेलेले नाहीत, ते इथेच आहेत आणि तरीसुद्धा ते यांना भेटण्याचं टाळत आहेत, ज्यामुळे शिरसाट यांना खूप वाईट वाटतं की त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांच्यासोबत अशी वागणूक करत आहेत। पुढे दाखवतात की शिंदेंना पत्रकार भेटायला येतात आणि यांच्यात थोड्या गप्पा झाल्यानंतर पत्रकार शिंदेंना म्हणतात की 20 वर्षांपूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मला हवंय। आता हा प्रश्न काय होता हे सांगण्यासाठी सीन परत पास्टमध्ये जातो, जिथे आपण दिघे साहेबांच्या निधनानंतरचा 10व्याचा दिवस पाहतो। इथे जेव्हा पिंड ठेवलेली असते तेव्हा सर्वजण पिंडाजवळ जाऊन काही ना काही बोलतात, पण कावळा काही पिंडाला शिवतच नाही आणि शिंदे जेव्हा पिंडाजवळ जाऊन काहीतरी बोलतात तेव्हा लगेच पिंडाला कावळे शिवतात, ज्यामुळे पत्रकार शिंदेंना हाच प्रश्न विचारतात की तू असं काय बोललास की पिंडाला लगेच कावळे शिवले। त्याचबरोबर शिंदे काही बोलणार तेवढेच सुधीर यांना सांगतात की सिंघानिया हॉस्पिटल जाळलं म्हणून ज्यांना ज्यांना अटक झाली आहे त्यांना पोलिसांनी 3rd डिग्री लावली आहे, ज्यामुळे शिंदे व बाकी सर्व लगेच पोलीस चौकीत जातात, जिथे ते पाहतात की ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे साहेबांचं निधन झालं होतं त्या हॉस्पिटलची जाळपोळ केल्यामुळे ज्यांना ज्यांना पकडलं आहे त्यांना पोलीस मारत आहेत, ज्यामुळे शिंदे सर्व पोलिसांना थांबवतात आणि म्हणतात की यांना सोडून द्या, कारण यांच्यातील 13 जण सरकारी नोकरीत आहेत आणि जर का यांच्यावर केस पडली तर त्यांच्या नोकऱ्या जातील। आता यावर पोलीस म्हणतात की आम्ही तसं करू शकत नाही, कारण 177 जणांवरती केस पडणार आहेत आणि हे आधीच सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, ज्यामुळे शिंदे यावर उपाय काढतात की ज्यांची सरकारी नोकरी आहे त्यांच्या बदल्यात दिघे साहेबांचे कार्यकर्ते त्यांचे केस स्वतःवर घेतील, जेणेकरून जे सरकारी नोकरीत आहेत ते सुटू शकतील। पण यावर पोलीस म्हणतात की या सर्वासाठी पैसे द्यावे लागतील। तसेच आपण पाहतो की दिघे साहेब यांच्यात नसल्यामुळे सर्व पोलिसांचा आवाज आता वाढला आहे आणि जे पोलीस कधी काळी दिघे साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर दबकून राहायचे ते आता दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देण्यापूर्वी थोडा देखील विचार करत नाहीत। आता शिंदेंकडे तर पोलिसांना देण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे ते त्यांच्या बायकोने जे भिशीसाठी व त्यांच्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे साठवलेले असतात ते घेतात
आणि पोलिसांना देऊन 13 जणांना सोडून आणतात, जे की सरकारी नोकरीत आहेत. आता पुढे दाखवतात की मुंबईहून एक व्यक्ती आनंद आश्रमात येतो, जो की बहुतेक बाळासाहेबांचा पी असतो, कारण यांना आपण चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये देखील पाहिलं आहे. असो, हे व्यक्ती हे विचारायला आलेले असतात की दिघे साहेबांची कुठे कुठे किती प्रॉपर्टी आहे, ज्यावर मोदा सांगतात की त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ते आम्हीच आहोत. त्यांनी फक्त माणसे जोडलीत आणि कमवलीत. अर्थात त्यांनी स्वतःसाठी ना कुठे जमिनी घेऊन ठेवल्या ना पैसे जमा करून ठेवले. त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे शिंदे पत्रकाराला हेच सांगत असतात की दिघे साहेब गेल्यानंतर कसे त्यांच्याच लोकांनी त्यांच्या प्रॉपर्टीसाठी माणसे पाठवली होती. आता पुढे दाखवतात की जेव्हा शिंदे व त्यांच्या पक्षाचे नेते मंत्रालयात त्यांच्या बैठक कक्षात बसलेले असतात, तेव्हा ते बातम्यांमध्ये पाहतात की कलम 370 व 3 तलाक कायद्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, ज्यामुळे हे आपापसात बोलत असताना नरेंद्र मोदींचं कौतुक करतात आणि दिघे साहेब महिलांना किती मदत करायचे हे सांगण्यासाठी सीन पुन्हा पास्टमध्ये घेऊन जातात, जिथे दाखवतात की आज रक्षाबंधन असतं. त्यामुळे दिघे साहेबांना भाऊ मानणाऱ्या महिला त्यांना राखी बांधण्यासाठी आलेल्या असतात. आणि यातच एक मुस्लिम महिला देखील असते, जी की दरवर्षी यांना राखी बांधायला येत असते, पण यावर्षी तिने बुरख्याने तिचा चेहरा लपवलेला असतो. त्यामुळे दिघे साहेबांना तिच्यावर संशय येतो आणि ते तिला चेहऱ्यावरचा बुरखा काढायला लावतात. आणि बुरखा काढल्यावर ते पाहतात की त्या महिलेला तिच्या नवऱ्याने खूप मारलं आहे, त्यामुळेच ती दिघे साहेबांपासून तिच्या जखमा लपवत होती. आता दिघे साहेबांची ही मानलेली बहीण असते, त्यामुळे ते हिच्या नवऱ्याकडे जाऊन त्याला खूप मारतात आणि सर्वांना सांगतात की आजपर्यंत जिने जिने मला राखी बांधली आहे ती माझी सख्खी बहीण आहे आणि आजपासून तिचं दुःख तेच माझं दुःख असेल. त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे दाखवतात की शिंदे ठाण्यात पाटील नावाच्या एका व्यक्तीकडे सत्यनारायणच्या पूजेसाठी जातात, पण पाटील यांना दारातच अडवतात आणि म्हणतात की तुम्ही पूजेचा मान गमावला आहे, कारण आम्ही भाजप व शिवसेनेच्या युतीला मत दिलं होतं, पण तुम्ही तर युती सोडून काँग्रेससोबत आघाडीचे सरकार बनवलं. मग आमच्या मतांचं काय? आणि काँग्रेससोबत आम्ही कधीच युती करणार नाही असे बाळासाहेब म्हणाले होते, पण तुम्ही मग असं का केलं? त्याचबरोबर ते एका महिला नेत्याबद्दल बोलतात की जी बाई बाळासाहेबांना थिरड्या म्हणाली, जी बाई प्रभू श्री रामांबद्दल म्हणाली की रामभाऊ एकटे जंगलात असताना काय काय करत होते, आणि ज्या बाईने देवीचा अपमान केला तीच बाई आता तुमच्या संघटनेची प्रवक्ते होणार आहे, असं मी ऐकलं आहे. बहुतेक हे ज्या महिला नेत्यांबद्दल बोलत असतात त्यांचं नाव सुषमा अंधारे आहे. असो, तर एवढं सर्व ऐकल्यावर शिंदेंची मान शर्मेने खाली होते व ते मान खाली करून तिथून निघून येतात. आता याच काळात राज्यसभेत शिवसेनेचा एक उमेदवार पडलेला असतो आणि आता या सर्व नेत्यांना विधानसभेच्या मतदानासाठी जायचं असतं, पण त्याआधी या सर्वांना गृहमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात येतं, बहुतेक कोणाला मत द्यायचं ते सांगण्यासाठी. ज्यामुळे हे सर्व चिडतात, कारण मत कोणाला द्यायचं हा त्यांचा स्वतःचा निर्णय असायला हवा, पण त्यांचं मत कोणाला जाईल हे दुसराच कोणीतरी ठरवत आहे. त्याचबरोबर या सर्वांना माहीत होतं की या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी नवीन मुलांना नेमलेलं आहे. बहुतेक हे आदित्य ठाकरेंबद्दल बोलत आहेत. असो, आता हे जेव्हा गृहमंत्र्यांच्या ऑफिस जवळ जातात तेव्हा हे पाहतात की गृहमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये इव्हेंटवाल्या मुलांना कामावर ठेवलेलं आहे. प्रत्यक्ष तिथे गटनेते असायला हवेत, पण त्या जागी इव्हेंटवाले असतात आणि या इव्हेंटवाल्यांना यांच्यातील कोणत्याच नेत्याचं नाव माहीत नसतं. त्यातल्या त्यात ही इव्हेंटवाली मुलगी विचारते की तुमच्यातील एकनाथ शिंदे कोण आहेत, ज्यामुळे शिंदेंना खूप राग येतो, कारण इतके वर्षे त्यांनी सेनेसाठी काम केलं आणि त्यांचा असा अपमान होत आहे. पण तरी देखील ते राग शांत करून त्यांना केबिनमध्ये बोलावण्याची वाट पाहत बसतात. आता इथे एक एक जण गृहमंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन परत बाहेर येतात, पण एकनाथ शिंदेंना अजून आत बोलवलंच जात नाही, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व जुन्या आठवणी आठवायला लागतात की कसे ते शिवसेनेसाठी दिवस रात्र झटत राहिले. तसेच पुढे दाखवतात की शिंदे जेव्हा इथून जात असतात तेव्हा एक एन्काउंटर स्पेशालिस्ट शिंदेंना सांगतात की तुम्हाला मारण्याची सुपारी दिली आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. आता ही सुपारी कोणी दिली हे शिंदे व या ऑफिसरला माहीत असतं, पण आपल्याला हे स्पष्टपणे नाही सांगण्यात आलं. आपण फक्त अंदाजच लावू शकतो. असो, यानंतर आपण पास्टमधला एक सीन पाहतो, ज्यात शिंदेंच्या गाडीवर काही लोक हल्ला करतात आणि आता त्यांच्या गाडीत त्यांचं सर्व कुटुंब असतं. पण शिंदेंना हे लोक मारणार इतके तिथे दिघे साहेब येतात आणि यांना वाचवतात. त्याचबरोबर ते शिंदेंना सांगतात की तू जनतेच्या सेवेसाठी डान्स बार फोडले, पण यात त्यांचं नुकसान झालं आणि असे लोक त्यांचा बदला घेण्यासाठी तुझ्या सुपाऱ्या देणारच, पण तू मात्र परत बदला घेण्याच्या मागावर जाऊ नकोस. त्याउलट अशा वेळी डोकं शांत ठेव आणि शांत डोक्यानेच पुढे जात राहा. आता इकडे प्रेझेंट सीनमध्ये दाखवतात की शिंदेंना दिघे साहेबांची व त्यांनी दिलेल्या प्रत्येक सल्ल्याची खूप आठवण येत असते. सोबतच शिंदे दिघे साहेबांना आठवत म्हणतात की तुम्ही मला म्हणाला होतात की अनाथांचा एकनाथ हो, पण तुम्ही मलाच अनाथ करून गेलात. तुमच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने आमचं रक्त भगवं केलं होतं आणि आज त्याच शिवसेनेचा कोणीतरी रंग बदलतय. तसेच ते म्हणतात की ही संघटना वाचवा आणि इतक्यात इथे दिघे साहेब शिंदेंसमोर येतात, जे म्हणतात की मेल्यानंतर 20 वर्षांनी जर का मला संघटना वाचवायला यावं लागेल तर तुम्ही का जिवंत आहात. आता इथे यांच्यात बरंच काही बोलणं होतं, पण थोडक्यात सांगतो
दिघे शिंदेंना विचारतात की तुला नक्की काय करायचं आहे, ज्यावर ते म्हणतात की जसे राजसाहेबांनी शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष उभारला तसा मला देखील तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सोडायची आहे, ज्यावर दिघे शिंदेंना खवळतात की संघटनेला एकटं सोडून पुढे जाऊ नकोस. जर जायचंच असेल तर एका खांद्यावर हिंदुत्व आणि दुसऱ्या खांद्यावर शिवसेना घेऊन पुढे जा. आता यानंतर दाखवतात की शिंदे त्यांच्यासोबत काही आमदारांना घेऊन शिवसेना सोडून चाललेले असतात, ज्या आमदारांच्या गटाला नंतर आपण सर्व शिंदे गट म्हणून ओळखू लागलो. असो, इथेच वाटे त्यांना पत्रकार अडवतात आणि शिंदेंना पुन्हा तोच प्रश्न विचारतात की दिघे साहेबांच्या 10व्याला असं काय बोलला होतात की पिंडाला कावळे शिवले, ज्यावर शिंदे म्हणतात की तुम्ही 20 वर्ष थांबलात ना, मग आणखी 20 दिवस थांबा. आता इथे पत्रकाराला विचार पडतो की शिंदे बहुतेक शिवसेना सोडून चालले आहेत आणि तेवढे तिथे आपण खऱ्याखुऱ्या एकनाथ शिंदेंना पाहतो, जे पत्रकाराला म्हणतात की ज्यांना जय महाराष्ट्र करायचा होता त्यांना आधीच यांनी जय महाराष्ट्र केला आहे आणि मागे बघा, हिंदुत्व आणि शिवसेना त्यांच्या सोबत आहेत. अर्थात हे वाक्य ते त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांबद्दल बोलत असतात. तसेच ते पत्रकाराला देखील जय महाराष्ट्र करतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. त्याचबरोबर क्रेडिट सीनमध्ये दाखवतात की एकनाथ शिंदेंसोबत जेव्हा 40 आमदार शिवसेना सोडून भाजपामध्ये सामील झाले होते तेव्हा काय काय झालं होतं, जे की आपल्याला न्यूजपेपर मार्फत व बातम्यांमार्फत दाखवलं जातं. सोबतच यामध्ये एक छोटासा सीन आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस शिंदेंना फोनवर बोलत असतात की तुम्ही तुमच्या मंत्रिपदाला लाथ मारून फक्त हिंदुत्वासाठी हे सर्व करत आहात. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी माझी. जे पाहून आपल्याला अंदाज येतो की धर्मवीर चित्रपटाचा 3रा पार्ट देखील येऊ शकतो. असो, तर या चित्रपटाला डिरेक्टेड केलं होतं प्रवीण तरडे यांनी आणि याची कथा देखील त्यांनीच लिहिली होती.